सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत हो. पाठीमागची राहिलेली आपली स्मृती अर्धी राहिलेली आहे. माहीम भट्ट श्री प्रभू दर्शनागमन. माहीम भट्ट गोसाव्यांच्या सन्निधानामध्ये आले. श्री क्षेत्र रुद्धपूर या ठिकाणी. माहीम भट्टाने काही वस्त्र विकले आणि तिचे लाडू घेतले, आपलं गुळ घेतला आहे ना. श्री प्रभू बाबांना दर्शनाला दिले, म्हणजे त्यांच्या समोर ठेवले, दंडवत केला आणि गोसाव्यापाशी बसले. आणि त्या दिवसापासून सन्निधानामध्ये माहीम भट्ट राहू लागले श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी. आपण इथपर्यंत काल आलेलो होतो. मग आबाईसी राख सांडाव्याचे उलिंग मागितले. पहा, तिथं व्यापार काय करायचा, तर तो आबाईसांना तो व्यापार माहीम भट्टाने मागून घेतला की तो व्यापार द्या मला. म्हणजे चुलीतली राख भरायची, पोथेरा द्यायचा वगैरे वगैरे बाकीचे जे काही म्हणजे व्यापार असेल तर तो व्यापार माहीम भट्ट करत होते. राख सांडावयाची म्हणजे चुलीतली राख भरायची. मग किती एक दिवस श्री प्रभू गोसाव्यांच्या सन्निधानी होते. तो आमचा गोसावी अंबाऊनी हंसराजे बोलावू पाठविले. ते रिद्धपुराशी आले. श्री प्रभू गोसाव्यांचे दर्शन झाले, दंडवत घातले आणि आठवले. आणि मग म्हणितले, माहीम भट्टो, तुमचे गोसावी बोलाविले असे हो, म्हणून आधी निरोप सांगावा, मग श्री प्रभूशी दंडवत घालावी. हा आमचा गोसावी आले, म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज हंस राजाला बोलावलं. ते रिद्धपुराशी आले, पण गोसाव्यांनी यांच्यापाशी एक निरोप पाठवला. माहीम भट्टासाठी निरोप पाठवलेला आहे. तर दंडवत घातले आणि माहीम भट्टाला हा एक निरोप आमचा सांगा की तुमचे गोसावी बोलाविले असे, म्हणून निरोप आमचा सांगा, मग श्री प्रभूंना दंडवत करा. आधी हा निरोप पाठवा आमचा. जसं की मायाबाई ही तिन्ही तापांनी त्रस्त झाली आणि गोसाव्यांनी विधी विहिला एका गावामध्ये एकच मुक्काम करायचा, भिक्षाचंच अन्न खायचं, गोडधड पदार्थ खायचा नाही. गोडधड म्हणजे इंद्रियार्थ रस पदार्थ सेवन करायचा नाही, नवीन वस्त्र नेसायचं नाही. हा विधी त्यांना निरोप दिला, म्हणजे विधी विहिला. शांताबाईसा रुद्धपूरला गेल्या आणि ज्यावेळेस अंतकाळ जवळ आला त्यावेळेस आमच्या गोसाव्यांनी एकायसाला रिद्धपूरला पाठवलं की आधी हा निरोप तिथं पाठवा. कुठे? आणि मग श्री प्रभूंना भेटा. की गोसाव्यांनी निरोप असा पाठवला होता की तुम्हाला जे आवडेल ते खा, जे आवडेल ते खा. हा निरोप आधी मात्र शांताबाईसाला द्या. म्हणून एकायसांना सेवेसाठी त्या ठिकाणी रिद्धपूरला पाठवलेला आहे. आमच्या गोसाव्यांनी माहीम भट्टाला हाच निरोप दिला की तुम्हाला बोलवलंय, तिथं खाण्याचा होता, तिथं बोलावलंय, हा निरोप आधी सांगा, नंतर श्री प्रभू बाबांना दंडवत करा. वस्तीच्या निघावे आईसे म्हणितले असे, म्हणजे तात्काळ निघा. माहीम भट्टाला सांगितलं निरोप पाठवा आणि तुम्हाला लवकर बोलवलं असं म्हणून. आईसे म्हणितले असे. तैसीची माहीम भट्ट श्री प्रभू गोसाव्या ते पुसिले. मग आबाईसा ते पुसिले. आबाईसे
प्रसादाचा कुसकुटा दिधला, तैसेची महिमभट्ट निघाले, ती क्रमेची आले. हा निरोप महिमभट्टाला पोहोचल्याबरोबर श्री प्रभू बाबा यांची भेट घेतली, दंडवत केला, आज्ञा घेतली. मग आबाईसांना विचारलं. मग आबाईसांनी काय केलं, प्रसादाचा असा कुसकुटा दिलेला आहे, असा भुगा. तैसेची महिमभट्ट ते निघाले, ते घेऊन निघाले, ते क्रमेचे आले. ते एळीय मार्गी गोसाव्याते जात देखिले. म्हणजे एळी, खरवंडी आणि भेटीचा वड असा तो क्रम आहे. तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आता अहमदनगरचं नाव बदललेलं आहे, अहिल्यानगर. अहमदनगरच्या ऐवजी अहिल्यानगर असं नाव क्रम म्हणजे अहमदनगरचं झालेलं आहे. जिल्हा अहिल्यानगर, आत्ताच पहिलं अहमदनगर. मग एळीय मार्गे गोसाव्यांना पाहिलेलं आहे, जाताना पाहिलं. मग गोसाव्याशी सव्ये घालून पुढं आले. गोसाव्याशी दंडवत घातली, श्रीचरणा लागले. गोसाव्याशी वडातळी आसन झाले, महिमभट्ट पुढा बैसले. कुठे? भेटीचा वड या ठिकाणी. म्हणजे अहमदनगर पाथर्डी, पाथर्डीहून असा हा खाली कोळगाव त्या हवेला मिळतो हा रोड. एळी, खरवंडी आणि भेटीचा वड. त्या टायमाला तिथं वडाचं झाड होतं. अजूनही तिथं वडाचं एक झाड आहे. मग त्या ठिकाणी आमचे गोसावी विराजमान झाले, वडाच्या झाडाखाली. त्याच ठिकाणी महिमभट्टाची आणि गोसाव्यांची भेट झाली, पुढा बसले. मग कुसकुट्याचे पोते गोसाव्याशी दर्शना केले, कारण की ते जे पोत आलेलं होतं, तर ते पोत आलतं परमेश्वर पुरावून पोत आलेलं होतं. मग गोसाव्या संगाती क्रमेची बेलापुराशी आले. तिथून मग बेलापूरला आले. श्रीरामपूर, बेलापूर, जिल्हा अहिल्यानगर. तिथं गोसाव्यांच्या सन्निधानी कोणे एक दिवस होते. एके दिवशी महिमभट्टा ते सर्वज्ञ म्हणितले, भट्टो तुमते गोसाव्यांच्या ठाई नित्य वेचू की? महिमभट्टी म्हणितले, जी जी दामू वेचे, काही सर दामू वेचे की पाहून दामू वेचे. तत्प्रमाण येथं घेऊन या, मग तुमचे सन्निधान चरित इजेल. पहा भट्टो, म्हणजे तुमच्याकडे काही वेचू शिल्लक आहे का, पैसे आहेत का, अशा प्रकारे. मग तुम्ही ते घेऊन या, मग आम्ही तुमचं हे चरित करू. जी जी म्हणून श्रीचरण लागले. मग गावाशी गेले. म्हणजे गावाशी गेले, आता ते वेचू म्हणजे पैसे आणण्यासाठी सरळा भेटला गेले बरं का, सरळ्याला गेले. सेवेची गोसावी भट्टोबासा ते महिमभट्टा ते बोलावू पाठविले. पाठीमागून आचार्यांना आमच्या गोसाव्यांनी पाठवलं, तुम्ही आता सरळ्याला जा आणि त्यांना बोलून घेऊन या. ते सरळ्याशी गेले. महिमभट्टाशी भेटी झाली. मग भट्टोबास म्हणितले, महिमभट्टो चला, तुमचे गोसावी बोलावू पाठविले असे. हे गेले, आदल्या दिवशी गेले आणि पाठीमागून भट्टोबास बोलायला गेले, किंवा लगेच गेले. समजा हे सकाळी गेले आणि हे दुपारून गेले. त्या ठिकाणी महिमभट्टाची आणि भट्टोबासांची भेट झाली. भट्टोबास फक्त निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता गोसाव्यांनी बोलावले, चला. तर महिमभट्टी म्हणितले, भट्टो त्या ते द्रव्य मागत होता, परी ते द्रव्य ने द्यायची. आता घरच्या चिरंजीवांना द्रव्य मागितलं, पैसे मागितले, पण ते ने देतीची, म्हणजे त्यांनी काय पैसे दिले नाही. वाखारी काढा कन विका, मग घ्या ऐसे म्हणितले. मग वाखारी काढली, कण विकेले,
तयाचा विसारू घेतला असे, वाखारी मऊ जात असे. तुम्ही म्हणाल तरी ऐसाची येईल. मग भट्टी म्हणितले ते मी नेणे, तुमचे तव गोसावी बोलाविले असे. आता पैसे तर दिले नाही, मग काहीतरी विका. कण म्हणजे धान्य, हे धान्य विका आणि मग पैसे घ्या असे. मग ती वाखारी काढली, कण विकिले, तिचे पैसे वगैरे घेतले. मग घेईल. भट्टोबास म्हणतायत मी जातो आता माघारी. भट्टोबासा ते जेवावया राहित होते. भट्टोबास म्हणतात तुमचे गोसाव्याने बोलिले, बाकीचं मला काही माहीत नाहीये. नाही, तुम्ही जर महिमभट्ट म्हणतात, तुम्ही जर म्हणत असाल तर मी आता असाच येतो लगेच. ते म्हणजे मला काही ते सांगता यायचं नाही. तुम्हाला आता यायचंय का तुम्ही नंतर येऊ शकताय किंवा महिन्याने येऊ शकताय, हा तुमचा प्रश्न आहे. पण गोसाव्याने मात्र हा एवढा निरोप देण्यास सांगितलेला आहे, त्याचं मी काम केलेलं आहे. भट्टोबास निघाले. महिमभट्ट म्हणतात जेवण करून जा, जेवण करा. परी भट्ट न राहतीची, म्हणजे भट्ट काय जेवायला थांबले नाही. सवेची भट्ट बेलापुराशी गोसाव्यापाशी आले. सवेची म्हणजे हा निरोप दिला आणि लगेच भट्टोबास वापस निघाले बेलापूरला. महिमभट्ट नाही त्याची. मग गोसावी उत्तरापंथाशी बीजे केले. भट्टोबासा ते महादायसी श्रीप्रभू गोसाव्यांच्या सन्निधानाशी पाठविले. आता गोसाव्यांनी जो निरोप दिलता महिमभट्टाला, तुम्ही तात्काळ येण्याचाच निरोप दिलताय. तातडीने माणूस पाठवला म्हणजे तार आणि पत्र याच्यामध्ये फरक आहे ना. पत्र पाठवलं. आता पहिले आम्ही पत्र लिखाण करायचो मार्गाने, कुठं यजमानाला ह्याला त्याला पत्र लिहायचं आणि मग तो 15 दिवस त्या पत्राची वाट बघत होतो आपण माघारी तिचं उत्तर येण्यासाठी. पण तार अशी आहे की तार सकाळी आपण तार केली की दुपारपर्यंत आपल्यापर्यंत ती पोहोचत होती पोस्टमनाकडून. तशीच ही महिमभट्टा म्हणजे भट्टोबासांना जे आमच्या गोसाव्याने पाठवलं होतं ते तात्काळ येण्यासाठी. पण महिमभट्ट मात्र तिथं थांबले गेले आणि मग गोसाव्यांनी इकडे उत्तरापंथी जाण्याची तयारी केली. भट्टोबासा ते महादायसी श्रीप्रभू गोसाव्यांच्या सन्निधानी पाठविले. आता गोसाव्याने सांगितलं तुम्ही आता महादायसा आणि भट्टोबास मात्र तुम्ही आता श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानीमध्ये तुम्ही राहा. महादायसी आणले. मग महिमभट्ट आले. अवघी भक्तिजने आले. श्री प्रभूंच्या सन्निधानी राहिली दास्य करू लागले. मग हे श्री प्रभू आमचे गोसावी उत्तरापंथी विजय केले आणि मग हे महिमभट्ट, भट्टोबास, आचार्य, महादायसा हे सर्वजण रिद्धपूरला राहिले. श्री प्रभूंचे दास्य करू लागले. स्मृती क्रमांक 11. लक्ष्मींदर भट्ट देऊळवाडा पुराण श्रवणी हा नव्हे परमेश्वर म्हणून भट्टाद्वारे ईश्वर ज्ञान. लक्ष्मींदर भट्ट एक वारकरी संप्रदायाचे फार मोठे कीर्तनकार आणि प्रवाचक पण. कथा सांगायला अत्यंत उत्कृष्ट शब्दामध्ये रसाळ वाणीमधून पुराण श्रवण अनेकाला ते करवत होते. त्यावेळेस श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये आचार्य रिद्धपूरलाच होते आणि काही राजकामानिमित्त म्हणा श्री प्रभू बाबांनी भट्टोबासांना देऊळवाड्याला पाठवलेलं आहे. त्या ठिकाणी आदल्या दिवशी एक कीर्तन झालं. त्या कीर्तनामध्ये भरपूर विठ्ठलीला कीर्तन करायला. त्याच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मींदर भट्ट त्या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी गेलेले आहेत देऊळवाड्याला. त्या ठिकाणी मिटिंग झाली. म्हणे काल एक कीर्तनकार आले, त्यांनी भरपूर वित्त नेलं. आता तुम्हाला काय मिळणार आहे, थांबा 8-10 दिवस 15 दिवस थांबा, थोडा विसर पडला म्हणजे लोक पुन्हा आपल्याला वर्गणी देतील. ते म्हणे आम्हाला काही नको तुमचं वित्त,
आम्हाला तुमचं हवं आहे चित्त. या अटीवर मात्र लक्ष्मणधर भट्ट त्या ठिकाणी आता कीर्तन करतायत किंवा प्रवचन करतायत. म्हणून लक्ष्मणधर भट्ट देऊळवाडा पुराण श्रवणी हा नव्हे परमेश्वर म्हणून भट्टाद्वारे लक्ष्मणधर भट्टांना ईश्वर प्रतीती येते. भट्ट देऊळवाडा गोसाव्यांच्या दास्यालागी गेले तव तेथं लक्ष्मणधर भट्ट नरसिंहाच्या मंडपी पुराण म्हणत होते. नरसिंहाचं मंदिर आहे आणि नरसिंहाची मूर्ती ती संपूर्ण नमस्कारी आहे. श्री प्रभू बाबांचा संबंध त्या मूर्तीला झालेला आहे. आम्ही ती नमस्केलेली आहे. त्याला दिवसा कुडूप असतंय वाटते बरं का, उघडत असतंय कायमस्वरूपीचं. तिचा ठराविक काळ आहे वाटतं काहीतरी, त्या काळामध्ये तिथं जाऊन ते नमस्कारता येतो. तर श्री प्रभू बाबांनी त्या मूर्तीशी खेळ केलेला आहे म्हणून ती नरसिंहाची मूर्ती नमस्कारी आहे. आणि काही कामानिमित्त श्री प्रभू बाबांनी रुद्रपूरवरून भट्टोबासांना तिथे पाठवलेलं आहे आणि त्यावेळेस मात्र लक्ष्मणधर भट्ट हे पुराण सांगत होते. तिथं भट्टोबास बैसले पुराण ऐकत. लक्ष्मणधर भट्ट सांगतायत, भट्टोबास ऐकतायत. एकटेच नव्हे तर संपूर्ण गावातील श्रवणिक म्हणजे भक्त लोक त्या ठिकाणी ते श्रवण करत होते. अवघ्या महाजनाची सभा घनदाट बैसली असे. महाजन म्हणजे प्रमुख लोक. गावातील तेवढेच होते का? नाही, घनदाट म्हणजे असंख्य लोक होते. तव पुराण म्हणत म्हणता लक्ष्मणधर भट्टे रसू अभिनवला आणि आवेशोनी म्हणितले. पहा, त्या व्याख्यानामध्ये सर्व लोक देहभान हरून गेले. सर्वांचं चित्त एकवटलं आणि आवेशामध्ये ते बोलत होते. आता हे काय सांगतायत पहा. जीव आहे परी देव नाही, भक्त आहे परी देव नाही. जसा श्रीकृष्ण महाराजांची कथा लावली लक्ष्मणधर भट्टाने. श्रीकृष्ण महाराज आता अवतरतायत. कुठे अवतरतायत? मथुरेमध्ये अवतरतायत. संपूर्ण चित्र लक्ष्मणधर भट्टांनी त्या ठिकाणी असं शब्दाद्वारे निर्माण केलं. वेदल्या गेले लोक. तसा वसुदेवाने श्रीकृष्ण महाराजांना त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि त्या गंगेमध्ये उतारले, यमुना नदीमध्ये. कारण की गोकुळामध्ये श्रीकृष्ण महाराजांना तिथं पोहोच करायचं आहे. अशा प्रकारची कथा रंगवलेली आहे. दुभुंगोनी उफाळे पाहे पुढे ती वाहे, दुतडी भरून यमुना दुभुंगोनी उफाळे चरणास चुंबण्याला. हे धोधो करणारा पाऊस पडत आहे, विजांचा कडकडाट आहे. दुभुंगोनी उफाळे म्हणजे त्या पाण्याच्या लाटा अशा वरवर चाललेल्या आहेत. दुतडी भरून यमुना, दू म्हणजे दोन, थडी म्हणजे काठ, दोन काठ भरून चाललेली यमुना वाहत आहे. अशा यमुनेमध्ये वसुदेवाने श्रीकृष्ण महाराजांना घेऊन प्रवेश केला. चरणास चुंबण्याला. ते पाणी जे वर येत होतं ते श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणाचं दर्शन घेण्यासाठी ह्या लाटा उफळत होत्या. अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारची कथा लक्ष्मणधर भट्टाने त्या ठिकाणी मांडत होते. आणि ग्रंथ घेऊन देऊळवाड्याला एक मोठी नदी गेलेली आहे, खूप मोठी नदी आहे शेजारीच. आणि त्या नदीमध्ये प्रवेश लक्ष्मणधर भट्टाने ग्रंथ घेऊन केला. ही संपूर्ण अवघी पब्लिक भट्टोबासासहित लक्ष्मणधराच्या पाठीमागे होते. आणि लक्ष्मणधर भट्टाने मागे वळून पाहिलं, संपूर्ण जनता आपल्या पाठीमागं आहे. कारण की ते म्हणले होते, तुमचं चित्त नकोय तर तुमचं वित्त नकोय, तुमचं हवंय आम्हाला चित्त. म्हणून चित्त वेधलं गेलं आणि ही संपूर्ण पब्लिक लक्ष्मणधर भट्टाच्या पाठीमागे होते. वळून पाहिलं, ही संपूर्ण अथांग जनसमुदाय दिसला. मग त्यावेळेस म्हणतात, भक्त आहे परी देव नाही. हा शब्द भट्टोबासांच्या कानावर गेला आणि भट्टोबास आता पुढे येत आहेत. ऐसे त्रिशुद्धी म्हणितले. लक्ष्मणधर भट्ट एक वेळेस म्हणून थांबले नाही,
तर त्रिशुद्धी म्हणजे 3 वेळेस म्हणलंय की देव आहे, भक्त आहे पण देव नाही. तेव्हा भट्टी म्हणितले देव आहे परी जीव नाही, देव आहे परी भक्त नाही. देव आहे पण देवाजोगा भक्त नाही, देवाच्या सांगण्याप्रमाणे भक्त नाही. देव आहे. तेव्हा लक्ष्मणधरी भट्टी म्हणितले हा नव्हे जीव, हा नव्हे भक्त, म्हणून वक्षस्थळावरी हात ठेविला. ते म्हणे मी भक्त आहे पण भक्ताला देवच नाही. आता छातीवर हात ठेवला. ही पब्लिक पहा, ही पाठीमागं ही सर्व यांचं चित्त वेधले गेले, ही भक्तच आहेत पण या भक्ताला देव नाही. म्हणून छातीवर हात ठेवून लक्ष्मणधर भट्ट हे सत्य मोजत आहेत. तव भट्टी म्हणितले हा नव्हे देव, रुद्धपुरी राज्य करतो असे श्री प्रभू गोसावी. म्हणून भट्टी रुद्धपुराकडे हात उभिला, म्हणजे हात उभारला असा. ते नव्हे रुद्धपूर, त्या ठिकाणी श्री प्रभू बाबा राज्य करीत ईश्वर अवतार आहेत म्हणून हात दाखवला. आणि तैसेची उठिले भट्ट बसा सरीशी रुद्धपुराशी निघाले. आणि चालताना त्या ठिकाणी त्यांची काही चर्चा चालू आहे. तर लक्ष्मणधर भट्ट म्हणतायत की मला श्रीकृष्ण महाराज रुक्मिणी मला तुम्ही दाखवतात. हो म्हणे दाखवू. द्वारका दाखवतात, द्वारका दर्शन स्थान. ही लक्ष्मणधर भट्टांना त्या ठिकाणी द्वारका दर्शन दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वरपुरामध्ये प्रवेश करू, हवे सोडल्याच्या नंतर उजव्या हाताला, म्हणजे चांदूर बाजारकडून आले तर उजव्या हाताला वळायचं आणि खालून मुर्शीकडून आले तर डाव्या हाताला वळायचं. ज्यावेळेस आपण त्या गेटमधून प्रवेश करतो त्यावेळेस डाव्या हाताला भैरव बुरुज आणि त्याच्या पहिले द्वारका दर्शन स्थान आहे, तिथे द्वारका. आणि त्यावेळेस ज्यावेळेस लक्ष्मणधर भट्ट आणि आचार्य भट्टोबास ज्यावेळेस रिद्धपूरला येत होते त्यावेळेस श्री प्रभूंचं वास्तव्य भैरवपुरांच्या अलीकडे होतं. त्या ठिकाणी श्री प्रभू विराजमान होते. द्वारका दाखवताल का? हो दाखवू. श्रीकृष्ण महाराज दाखवताल का? हो दाखवू. हा शब्द आचार्यांनी लक्ष्मणधर भट्टांना दिलेला आहे. म्हणून हात उभवला आणि मग हे दोघं रिद्धपुराशी आले. तिथं श्री प्रभू गोसाव्यांचे दर्शन झाले. तिथं आले लक्ष्मणधर भट्ट आले. आता पण जाताना रिद्धपूरला जाताना भट्टोबास मनामध्ये फार म्हणजे चिंता करत होते. तर चिंताच नव्हे, त्या पाठीमागं चिंतन सुद्धा महत्वाचं होतं. आमचे गोसावी असते तर आमचा लाड पुरवला असता. लक्ष्मणधर भट्ट म्हणतायत की श्रीकृष्ण महाराज ईश्वर अवतार आम्हाला दाखवताल का? आम्ही हो म्हटलेलं आहे. पण श्री प्रभू बाबांनी जर दाखवलं तर ठीकच आहे, नाहीतर माझं सत्य असून असत्य व्हायचं. ही मनामध्ये खंत आचार्यांच्या होती, भट्टोबासांच्या होती. ज्यावेळेस त्या ठिकाणी लक्ष्मणधर भट्ट आले, त्यांनी द्वारकेमध्ये प्रवेश केला. भट्टोबासांनी रुद्धपूर परमेश्वरपूरमध्ये प्रवेश केला. लांबूनच त्यांना सोन्याचे कळस चमकत आहेत, समुद्रांच्या लाटांचा आवाज येतोय, खळखळणारं पाणी वाजतंय. सोन्याची संपूर्ण द्वारका हे लक्ष्मणधर भट्ट पाहत आहेत. त्या लाटांचा आवाज सुद्धा येतोय. जवळ आले, फार जवळ आले. नव्हे तर त्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला. कुठे? द्वारकेत प्रवेश केला. श्री प्रभू भेटले, त्यांनी पाहिलं आणि नमस्कार केला लक्ष्मणधर भट्टाने. त्यावेळी श्री प्रभू बाबांच्या श्री चरणावर त्यांचा नमस्कार पडला. असं पाहिलं तर नाभीत चुंबित खाड, म्हणजे बिंबीला चिकटलेली श्री प्रभूंची झाडी होती इतक्या लांब. वरती पाहिलं तर श्रीकृष्ण महाराज आणि रुक्मिणी बसलेली दिसत आहेत. खाली पाहिलं तर श्री प्रभू बाबा दिसत आहेत. पुन्हा वर बघितलं तर रुक्मिणी श्रीकृष्ण महाराज दिसत आहेत.
नमस्कार केला तर श्रीप्रभूंच्या श्रीचरणावर नमस्कार पडतो. ही देवाला दाढी कसं काय? श्रीकृष्ण महाराजांना दाढी नाही, मग ही तर ते दाढी कसं काय आली? वर पाहिलं श्रीकृष्ण महाराज, नमस्कार केला गोसाव्यांच्या श्रीचरणावर पडायचा. ईश्वर प्रतीती झाली. आणि त्याच वेळेस लक्ष्मणधर भट्टांना त्याच क्षणी न सांगता आणि न बोलता फक्त दर्शनाने ईश्वर प्रतीती झालेली आहे की मी जीव आहे, हे ईश्वर अवतार आहे. ही ईश्वर प्रतीती झाली. आता हे दिसतंय फक्त लक्ष्मणधर भट्टांना, भट्टोबासांना काही दिसत नाही. भट्टोबासांना फक्त श्री प्रभू बाबाच दिसत आहे. आणि लक्ष्मणधर भट्टांना समुद्र दिसतोय, द्वारका दिसते, सोन्याचे सिंहासन दिसतंय, रुक्मिणी दिसते आणि श्रीकृष्ण महाराज पण दिसत आहेत आणि श्री प्रभू अवतार सुद्धा दिसत आहेत. मग अनुसरले ईश्वर प्रतीती, म्हणजे जे श्रीकृष्ण महाराज तेच श्री प्रभू बाबा, जे श्री प्रभू बाबा तेच श्रीकृष्ण महाराज, अशी प्रतीती आली. मग अनुसरले. पहा किती मोठा त्याग आहे. आडेसळे जाऊ, महिने जाऊ, अशा प्रकारचा विचार लक्ष्मणधर भट्टांनी केला नाही. मग अनुसरले. लक्ष्मणधर भट्ट गोसाव्या ठाई अनुसरले. ऐसे ऐकुनी तयाचे सोयरे संबंधी निहू आली. पहा ही वार्ता लगेच कळते बर का. अनुसरलेली, दीक्षा घेतलेली, ही सर्व लगेच पांगत असते. यांना कळालं, समजा घरच्यांना कळालं, बायको, पोरं, नवरा, सोयरे, धायरे, पाहुण्याचे पाहुणे, धायरे म्हणजे पाहुण्याचे पाहुणे, मग ही सर्व संबंधीय परमेश्वरपूरला नेण्यासाठी आले त्यांना. परी ते न वस्तीची, म्हणजे न वस्तीची म्हणजे ती काय गेले नाही का, त्यांनी अनुसरले होते, संन्यास घेतलेला होता. कारण की त्यांनी परिपक्वता म्हणजे ज्ञानाची त्यांच्याकडे पहिली जोड होती, पुराणाची याची त्याची, त्याच्यामध्ये श्रीभगवान दर्शन झालं आणि प्रतीती आली. मग तयाच्या ब्राह्मणी म्हणितले आता कैसे पा नाही ती मी आणील. मनोनी कुटुंबेशी पैजा घेऊन आली. पहा आता ब्राह्मणी म्हणजे त्यांची पत्नी. कोणाची पत्नी? लक्ष्मणधर भट्टाची पत्नी. आता ती पैजा घेतली म्हणजे पैस टाकलेली, कुटुंबाची पैस टाकली, म्हणजे मी त्यांना घेऊन येते. आणि मग ती निघाली. सर्व शृंगार करूनी एको बोलावा करूनी सवे घेतला. पहा आता तिने शृंगार केलेला आहे. आता शृंगार म्हणजे काय केलेलं आहे? मेकअप केला, साडी, दागदागिने, अलंकार, हे सर्व शृंगार करून ती निघाली. आणि एक माणूस संग घेतला. आयसी रिद्धपुराशी आली, म्हणाशी आली. आणि लक्ष्मणधर भट्टाते म्हणितले, हे तुम्ही ऐसे काही केले चालाना जाऊ. एक पहिलवान संग घेतला होता बरं का. कोणी? लक्ष्मणधर भट्टाच्या पत्नीने. रिद्धपूरला आले. लक्ष्मणधर भट्टाला म्हणते, अहो तुम्ही असं काय केलं? हे टोपी, आता कदाचित त्या काळामध्ये अशा टोपीचा काही प्रकार नसेल, हा नंतर झालेला आहे. मग पाहिलं तुम्ही असं का केलं? हे चला आपण घरी जाऊ. तेव्हा लक्ष्मणधर भट्टी म्हणितले, आम्ही आपुले आत्महित केले. ते म्हणे, आता आम्ही काही येऊ शकत नाही, आम्ही आमच्या जीवाचं भलं करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आत्महित, आत्मा म्हणजे जीव, आणि त्याचं हित काय? तर ईश्वरीचं प्रेम साध्य करणं हे हित आहे. हित म्हणजे मोक्ष मिळण्याचं हित. आम्ही नाही, तुम्ही जावे. लक्ष्मणधर भट्ट म्हणतायत, आता आम्ही काही घरी येऊ शकत नाही, मात्र तुम्ही जा. तव तीही म्हणितले, न या तरी हा देखीला पैल आणीला आहे बाजीठी. पहा मग तुम्ही येणार नाहीत का? लक्ष्मणधर भट्टाची पत्नी लक्ष्मणधर भट्टावर रागवली. हा देखीला पैल, पैल म्हणजे पहिलवान, समर्थक, म्हणजे तुम्हाला आम्ही
तिथून उचलून घेऊ जाऊ शकतो. पासवडीचा प्रचंडा भुजाचा मुरीवा मिशियाचा याची घरवात करू. पहा काय म्हणते ते, म्हणजे धमकी देते बरं का. लक्ष्मींदर भट्टांना धमकी देते. पासवड्या प्रचंड भुजाचा म्हणजे मोठ्या मोठ्या भुजाचा, मुरीवा मिशियाचा म्हणजे मोठ्या मोठ्या मिशा, याची घरवात करू म्हणजे आता मी हे सगळं लग्न करते म्हणे. आता तुम्ही येत नाही. तो लक्ष्मींदर भट्टे म्हणितले, आय्या बरवे होय आना अरुता मग मी शेष भरील. त्यांना वाटलं असं म्हणल्याच्या नंतर तरी यांना राग क्रोध येईल, आहे की नाही, असं तरी यांना क्रोध येईल. पण ते म्हणतो बरं झालं बरवे आया बरवे, बरं झालं म्हणे या इकडे, मी देतो उटी भरून, शेष भरील मी माझ्या हाताने या ठिकाणी दान करतो. आयशी तीही म्हणितले आन नागवली हो नागवली म्हणून बोंबे दिली. नागवली म्हणजे चोरी झाली बाबा, माझ्या मालकाची चोरी झाली म्हणून मोठ्या मोठ्याने ते रडू लागली. हा एक इकडे नागपूरमध्ये दत्ताश्रमी तिकडे दरवर्षी एक मोठा साहेब आहे, इजबोर्डाचा पगार दाबून, पण मांस मच्छी म्हणजे मद्यपान करणारा व्यक्ती. त्यांची पत्नी फार धार्मिक आणि उपदेशी होती. सांगून सांगून शास्त्र सांगून पथ्या सांगून स्थानाला निहून विडेत होऊन मात्र देवानी त्यांची समजा हाक ऐकली. मालकाला उपदेशी केलं. उपदेशी केल्याच्या नंतर मग ते दारू वगैरे सोडल्या गेली, मांस सोडलं गेलं, दारू सोडली गेली. उपदेश दिला, उपदेश घ्या म्हणे. उपदेश घेतला. उपदेश घेतल्याच्या नंतर मग काही दिवसांनी मात्र ते म्हणे आता उपदेश तर झालाय, पण या उपदेशावर माझं काही समाधान नाही म्हणे. मग काय करायचं म्हणे. आता तेव्हा पोरं बारकाली होते. बारकाली म्हणजे 20-22 वर्षाची मुलं मुली वगैरे असे. ते म्हणे आता हे मला उपदेशावर काही भागत नाही, मला आता अनुसरायचे, संन्यास घ्यायचा. आता मंडळीला खूप मोठा आनंद झाला संन्यास घ्यायचा म्हटल्यावर. एक तर उपदेशच होत नव्हता, आता संन्यासावर आलेले आहेत. संन्यास त्यांचा झाला आणि लग्न मुलाचे म्हणे तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्हाला सर्व काही गबाळ धन धान्य ही सर्व तुमच्या नावावर करून देतो. पैसा आकडा काय असेल तेवढा बी मला काही लागत नाही. त्यावेळेस हेच प्रवचन त्यांनी टीव्हीवर केलेलं आहे. ते म्हणे हे मला जो मार्ग दाखवलेला आहे तर माझ्या धर्मपत्नीने दाखवला आहे. आता ती माझी पत्नी नाही म्हणे, ती माझी गुरु आई आहे. पत्नीला म्हणतो माझी ती गुरु आई आहे, कारण की तिने मग देव दाखवला. कदाचित त्यांनी जर मला सांगितलं नसतं, या पंथाविषयी माहिती नसते, तर आतापर्यंत कितीतरी या कोंबडीन बकरी खाल्ले. पण केवळ मी जी सुधारलो आहे ती केवळ या माऊलीमुळे सुधारलेलो आहे, असं म्हणजे आपले विचार त्यांनी त्या ठिकाणी ते व्यक्त केलेले आहेत. आता सर्वांच्या प्रकृतीचा काय नव्हत्या, मात्र लक्ष्मींदर भटाची पत्नी इतक्या क्रोधामध्ये आलती, ती खूपच काही क्रोधामध्ये आलती. तशाच प्रकार आमच्या म्हणजे केशराज वासाविषयी झाला. केशराज वासाविषयी पण तेही त्याने त्या ठिकाणी हार मानले नाही आणि ते जिंकलेले आहेत. म्हणजे पत्नी त्यांना एक ते पत्र दिलं, आता ही जोगी असते म्हणून. लक्ष्मींदर भटांना खूप म्हणजे प्रयत्नही केला, घरच्यांनी नातेवाईकांनी प्रयत्न केला, घरच्या पत्नीनेही प्रयत्न केला. मात्र रागावून म्हटले आता हे माणूस जे आणलेला आहे संघ, याच्या संघ मला घरवात करायची म्हणजे लग्न करायचे. लग्न केल्याचं असं म्हटल्याच्या नंतर यांना तरी क्रोध येईल म्हणून त्यांनी हे शब्द वापरले गेले. ते म्हणे बरं झालं, शीतच तुमचं उरकून टाकतो, मग तुम्ही घरी जा. मग नागवले म्हणून मोठे मोठ्याने मात्र ती रडू लागली, हाक दिली. आन धडकरी आपणे आते रायांगणी घातले, म्हणजे उभ्यानीच देह तिने खाली टाकलेला आहे. धाई मोकलोनी पायावरी दुही ठेवून रडू लागली,
म्हणजे लक्ष्मणधर भट्टाच्या पायावर डोकं ठेवलं आणि धाय मोकलोनी म्हणजे फार हृदयातून ती रडत होते. मग भट्टोबासी संमुख विले नानविले आणि चोळी सावळी घेतले. मग भट्टोबास आता जो क्रोध आहे ना, हा क्रोध थोडासा शांत होऊ द्यावा लागतो. मग बऱ्याच वेळाने मग भट्टोबासाने संभोग केली, म्हणजे भट्टोबासाने म्हणजे आचार्यांनी त्यांना शांतवन केलं, त्यांना सांगितलं, निरूपण केलं. नानविली म्हणजे आबाईसानं त्यांना सांगितलं, आता यांना आंघोळ वगैरे स्नान घाला, ही पाहुणे आपल्याकडे आलेली आहे. मग चोळी सावली घेतले म्हणजे तिला बोलवण केली, म्हणजे कपडे घेतले. मग सिंगणापुराशी गेली. मग तिची बोलवण करून मग शांततेने समाधानाने ती आपल्या घरी गेलेली आहे. अशा प्रकारची स्मृती, अशा प्रकारच्या घटना पहिल्याही घडत होत्या, आजही घडतात. तर त्या घडू नये आणि अनुसरण मात्र जसं लक्ष्मणधर भट्टाचं की पूर्णत्वास गेलं तसं आपलं पूर्णत्वास जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील अंकामध्ये पुढील आपण या स्मृती हळूहळू पाहत राहा. श्री चक्रधर चॅनल माझा. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री दंडवत हो.